कोल्हापूर जिल्हा हा पारंपरिक, ऐतिहासिक, नैसर्गिक आणि आधुनिकतेची वलय असलेला जिल्हा आहे। हा जिल्हा पौष्टिक, चवदार दुधासाठी आणि गुळाच्या गोडव्यासाठी ओळखला जातो। जिल्ह्यातील ग्रामीण अर्थकारणाला बळकटी देण्याचं महत्त्वाचं काम या दोन व्यवसायांनी केलं आहे। ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून सध्या दुग्ध व्यवसायानं चांगला जोम धरला आहे। माननीय डॉक्टर संजय डी पाटील यांनी अत्यंत सखोल विचार करून तळसंदे इथं आधुनिक पद्धतीच्या मुक्त संचार डेअरी फार्मची सुरुवात केली। मुक्त संचार गोठ्यामुळे जनावरं त्यांच्या सोयीनुसार चारा खातात, पाणी पितात। मुक्तपणे फिरल्यामुळे त्यांच्या शरीराचा चांगला व्यायाम होतो। मुक्तपणे फिरणाऱ्या जनावरांचा माज ओळखणं सोपं होतं। जनावरं त्यांच्या गरजेनुसार उन्हात आणि सावलीत बसतात। बंदिस्त गोठ्याच्या तुलनेत जनावरांचं दूध उत्पादन 10 ते 15% वाढतं। मस्टायटिस म्हणजेच दगडी कास या रोगाचं प्रमाण कमी होतं। दररोज हातानं शेण काढण्याचं कष्टदायी काम कमी होतं। गोठ्यातील दलदल कमी झाल्यानं गोठा कोरडा राहतो। परिणामी गोचीड, माशा, डास यांचं प्रमाण कमी होतं। मुक्त गोठ्यातील जनावरांच्या संगोपनामुळे रोगराईचं प्रमाण कमी होतं। बंदिस्त गोठ्याच्या तुलनेत असणारे हे महत्त्वाचे फायदे ध्यानात घेऊन सध्या 1.5 एकरमध्ये असणाऱ्या या डेअरी फार्ममध्ये एकूण 100हून अधिक जनावरांसाठी आधुनिक पद्धतीच्या मुक्त संचार गोठ्याची व्यवस्था केली आहे। यामध्ये गायी, म्हैशी आणि वासरं यांच्या संगोपनाकरता स्वतंत्र विभागांची सोय करण्यात आली आहे। या गोठ्याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गायी आणि म्हैशींना दोरीच्या सहाय्यानं न बांधता त्यांच्या मनाप्रमाणे चारा खाणं, पाणी पिणं आणि मुक्तपणे फिरण्याची मुभा आहे। म्हैशींच्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्याकरता पोहण्याच्या तळ्याची सोय करण्यात आली आहे। याच बरोबर जनावरांसाठी स्वयंचलित तसंच स्थिर स्वरूपाच्या खरारा ब्रशची व्यवस्था करण्यात आली असून त्याचा उपयोग त्यांच्या स्वच्छतेबरोबरच रक्ताभिसरण क्रिया वाढवण्यासाठी होतो। चारा कुट्टी यंत्राद्वारे या चाऱ्याची कुट्टी करून ती गव्हाणीमध्ये टाकण्याची व्यवस्था केली आहे। पिण्याच्या पाण्यासाठी सायफन पद्धतीची सोय करण्यात आली असून याद्वारे जनावरं 24 तास मुबलक आणि स्वच्छ पाणी त्यांच्या गरजेनुसार पितात। या गोठ्यामध्ये आधुनिक धार काढणाऱ्या यंत्रणेची व्यवस्था केल्यामुळं कमी कालावधीत स्वच्छ आणि निर्जंतुक दूध उत्पादन केलं जातं। या यंत्रणेमुळं मजुरांचे दूध काढण्याचे श्रम कमी होतात, तसेच जनावरे वेदनाविरहित दूध देतात। जनावरांना लागणाऱ्या ओल्या आणि वाळलेल्या वैरणीची सोय या प्रक्षेत्रावर करण्यात आली आहे। या वैरणीमध्ये प्रामुख्यानं मका, ज्वारी, संकरित नेपियर गवत, लुसर्न गवत इत्यादीचा समावेश केला जातो। जनावरांना मक्यापासून तयार केलेल्या मूर घासाचा वापर केल्यामुळं दूध उत्पादनातील सातत्य टिकून राहतं। हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे चारा निर्मिती करण्याच्या प्रात्यक्षिकाची सोय करून कमी कालावधीत आणि कमी पाण्यात चारा निर्मितीचं तंत्रज्ञान शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलं आहे। संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून तयार केलेले क्षेत्रीय खनिज मिश्रण म्हणजेच मिनरल मिक्सचर या गोठ्यातील जनावरांना नियमित देण्यात येतं। त्यामुळे दूध उत्पादनात वाढ होऊन प्रजननातील समस्या कमी करण्यात यश प्राप्त केलं आहे। वर्षातून शिफारशीनुसार पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं जनावरांना जंतनाशक आणि लसीकरण केलं जातं। गोठ्यामध्ये आजारी जनावरांकरता विलगीकरण कक्षाची म्हणजेच आयसोलेशन वॉर्डची तसंच धार काढून झाल्यानंतर जनावरांना धुण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्याची सोय करण्यात आली आहे। डेअरी फार्ममध्ये तापमान नियंत्रणासाठी उष्णतारोधक इन्सुलेटेड पत्रे बसवण्यात आले आहेत। त्यामुळे गोठ्यातील तापमान 10 अंश सेल्सिअसनं कमी राखलं जातं। डेअरी फार्ममधील शेडच्या छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं संकलन आणि व्यवस्थापन
अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिटच्या माध्यमातून वार्षिक 15 लाख लिटर स्वच्छ पाण्याची उपलब्धता डेअरी फार्मला होते. गोठ्यामधील जनावरांचं मलमूत्र एकत्र करून त्यावर प्रक्रिया करून त्याचा शेतीसाठी सेंद्रिय खत म्हणून वापर केला जातो. दुधाची प्रत आणि गुणवत्ता तपासण्यासाठी दूध तपासणी प्रयोगशाळेची निर्मिती केली आहे. डेअरी फार्म मधील सर्व कामांचं आणि कामगारांचं व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे. या गोठ्यामधील जनावरांच्या सर्व प्रकारच्या दैनंदिन नोंदी ठेवल्या जातात. तसंच डेअरी फार्म मधील आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी अद्ययावत अशा प्रशिक्षण हॉलची सोय देखील करण्यात आली आहे. तसेच या डेअरी प्रक्षेत्राला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटीही दिल्या आहेत. माननीय डॉक्टर संजय पाटील साहेबांच्या दूरदृष्टीतून साकारलेला तळसंदेसारख्या ग्रामीण भागातील हा पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यातीलच नव्हे तर देशातील शेतकरी, दुग्ध व्यवसायातील नव्यानं पदार्पण करणारे ग्रामीण नवयुवक तसंच विद्यार्थी यांच्यासाठी दीपस्तंभ ठरत आहे.